नमस्कार. नंदकिशोर एज्युकेशनल या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं सहर्ष स्वागत करत आहे. आमचे एकेकाळचे अधिकारी, आमचे परम मित्र, मित्र नाही अधिकारीच किंवा बॉस प्रशांतजी होमकर सरांना वाढदिवसाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. 11 फेब्रुवारी की 10 फेब्रुवारी या दरम्यानच, म्हणजे या महिन्यातच होमकर साहेबांचा वाढदिवस आहे. सो आय विश हिम अ व्हेरी व्हेरी हॅपी बर्थडे. चला तर अधिक वेळ न घालवता सुरू करूया आजच्या नवीन विषयाला. आजचा विषय आहे अटदर्शक वाक्य, म्हणजेच कंडिशनल सेंटेन्सेस. बघा, जर तू पुस्तक वाचले नाहीस तर आता वाच. इंग्लिश बघा. इफ यू हॅव नॉट रीड द बुक, रीड इट नाव. बघा वाक्य काय सांगितलं. जर तू पुस्तक वाचलेले नाहीस किंवा वाचले नाहीस तर आत्ता वाच. आणि मी त्याचं इंग्लिश तुम्हाला सांगितलं. इफ यू हॅव नॉट रीड द बुक, रीड इट नाव. पुढचं वाक्य. जर कालिंदी माझ्यावर प्रेम करेल तर मी सुद्धा तिच्यावर प्रेम करेल. इफ कालिंदी लव्स मी, आय शॅल लव her also. जर माझा मित्र सुमितकडे पैसे आहेत, पैसा असेल, आहेत नाही असेल, तर तो हे मकान विकत घेईल किंवा हा बंगला विकत घेईल. इफ माय फ्रेंड सुमित हॅड मनी, ही शुड परचेज धिस हाऊस. जर तो मला भेटला असता तर मी त्याला वाचवू शकलो असतो. इफ ही हॅड मीट मी, आय वुड हॅव सेव्ड हिम. जर सुमित पहिला आला असता तर अमेरिकेला गेला असता. हॅड सुमित स्टूड फर्स्ट, ही वुड हॅव गॉन टू अमेरिका. जर मी जर घरी असलो असतो would that I
वेअर ॲट होम. माझी इच्छा आहे की मी राजा व्हावं. आय विश आय कुड बिकम अ किंग. आशा करतो मी दिलेले उदाहरण तुम्हाला नक्कीच समजले असतील. या संदर्भातली वाक्य कशी बनतात किंवा अटदर्शक वाक्यांचे नियम काय आहेत ते बघूया पुढील भागात. हा भाग पहिला आहे अटदर्शक किंवा कंडिशनल सेंटेन्सचा. पुन्हा एकदा होमकर सरांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.